शिवसेनेचा 19 जूनला वर्धापन दिन, दोन्ही शिवसेना स्वतंत्र वर्धापन दिन साजरा करणार। शिवसेनेचा वरळी एनआयसी डोममध्ये वर्धापन दिन सोहळा। पैठणच्या श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखी आज प्रस्थान ठेवणार, तर पैठणच्या नाथवाड्यातून पालखी सोहळ्याला सुरुवात होणार। पैठणमधील पालखी सोहळ्यातील अडचणी दूर होणार, पालखी मार्गाचं पूर्ण काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न, खासदार संदीपान भुमरेंचं आश्वासन। कोल्हापुरातील शिरोळ बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली, बंधारा पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद, राधानगरी कुंभी धरणातून सोडलेला पाण्याचा मोठा फटका। अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा शिरकाव, 20 दिवसामध्ये 9 नवे कोरोना रुग्ण, कोरोनाचे ग्रामीण भागात 4 तर शहरामध्ये 5 नवे रुग्ण। मुंब्रा अपघातानंतर रेल्वेचा नवा निर्णय, दरवाजावर लटकण्यासाठी रेल्वेचं लावणार हँडल, ग्रॅब हँडल बसवण्यासाठी येणार 2.40 कोटींचा खर्च। नागपूर शहरातील बहुतांश भागांमध्ये वीज पुरवठा खंडित, देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी वीज पुरवठा राहणार बंद। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये अतिवृष्टी, पावसानं पर्यायी रस्ताच गेला वाहून, रस्ता वाहून गेल्यानं नागरिकांची गैरसोय। गोव्याच्या मोपा विमानतळानं 1 कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडला, 2 वर्ष 4 महिन्यांमध्ये 1 कोटी प्रवाशांचं विमानतळावर आगमन। सांगलीच्या रत्नागिरी ते नागपूर महामार्गावर भीषण अपघात, 2 चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक, अपघातामध्ये 2 जण जागीच ठार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।